गेम स्टार्ट करायची आहे. नक्कीच मॅन ऑफ द मॅच साठी मी आमचे जावई राजू म्हात्रे सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अजित पाटील यांना देण्यात यावा. विशाल भोईर, एक गाडीची चावी आहे सुझुकी यामाहा. जर कोणाचे असेल तर घेऊन जायचे आहे. आणि एक घड्याळ सापडलेला आहे, तर कोणाचा असेल नक्कीच 2 षटका 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती किती धावा 9. सुंदर गोलंदाजी. 2 चेंडू या ठिकाणी फसवलेले आहेत लखन भोईर यांनी. पहिल्या 3 चेंडूमध्ये 9 धावा निघाल्या होत्या. आता मात्र शेवटचा चेंडू आहे. पॉवर सर्कलचा हा एक षटक आहे आणि मला तर वाटतं आता कॅच होत आहे आणि तिथे कॅच सुटलेली आहे. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती बिनबाद 10. अरे आमचं बॉल पण ना पोहोचत तिथं माहिती आहे. वाईट नव्हता. नक्कीच आता दुसऱ्या षटकाचा मानकरी ठरलाय तो विशाल पाटील. या सामन्यानंतर जे जिंकलेले संघ आहेत त्यांच्या उद्या मॅचेस होतील, पण जे पराभूत झालेले 5 संघ आहेत त्याच्यातून एक चिठ्ठी उडेल. ज्या संघाला ती चिठ्ठी मिळेल तो संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. उरलेले 4 संघांचा सामना या ठिकाणी लगेच होणार आहेत. आणि बाद सुंदर असं झेल लखन भोईर यांच्याकडून झालेला आहे आणि विशाल पाटील यांना पहिलाच विकेट मिळालेला आहे. आता मात्र ज्याची वाट बघत होता तोच फलंदाज मैदानामध्ये उतरलेला आहे विनोद कांबली.
ज्यानं या ग्राउंडवरती ती झाडं दिसतात ना, ते झाडाची सगळी पानं बॉल मारून मारून त्यांनी खाली पाडलेले आहेत. हाच तो फलंदाज विनोद कांबळे. आणि पुढच्या वर्षी तो ISPL ला देखील फॉर्म भरणार आहे. इतका कॉन्फिडन्स या प्लेअर मध्ये आहे. बघा तुम्ही, आता पहिलाच उत्तुंग षटकार मारणार. चला लवकर लवकर सामना सुरू करा, वेळ खूप कमी आहे अजून. आणि मला म्हटलं मगाशी की हाच कोहिनूर हिरा तो विनोद कांबळे. बघा कसा फटका मारलाय. परेश कडकेला देखील मागे टाकलाय हा फटका मारून. जोरदार टाळी. मी थांबणार नाही. एक चेंडू काय, दुसरा पण मारू. बॉल फोडला. बघा बघा फलंदाज बघा. डेड बॉल होऊ शकतो जर बॉल फुटला असेल तर. काय ती ताकद बघा. एकाच चेंडू मध्ये बॉल फोडण्याचा प्रयत्न करत होता, दुसरा तर फोडणारच. विशाल पाटील सावध. काय मारला पण. नक्कीच विशाल पाटीलनी पुन्हा कमबॅक केलेला आहे. विशाल पाटील आपल्या षटकात येईल. चौथा चेंडू. आता सामना करेल विशाल भोईर. विशाल टू विशाल. बघूया. आणि सुंदर असा मारलेला चेंडू. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण लखन भोईर यांच्याकडून. एक धाव पूर्ण, पण विशाल भोईर पूर्णपणे समजून झालेला आहे. विशाल पाटील थोडस कुठंतरी डगमगल्यासारखं वाटत आहेत. फुलटॉस बॉल देत आहेत, पण त्याचा परिपूर्ण फायदा मात्र विशाल भोईर घेत नाही. बघूया शेवटचा चेंडू. धावसंख्या 19. पुन्हा फुलटॉस चेंडू. मी मगाशीच म्हटलं की विशाल पाटील कुठंतरी डगमगलेला आहे. आणि हा देखील फुलटॉस. या षटकातील मला वाटतं 3 चेंडू फुलटॉस दिलेले आहेत, आणि मात्र या चेंडूचा पुरेपूर फायदा विशाल भोईर यांनी घेतलेला आहे. स्कोर झालेला 25. शेवटचा चेंडू. ओव्हर किती झाले रे? ओव्हर झाले ना? विशाल भोईर यांना मात्र आता झोडलेला आहे.
विशाल पाटीलला धावसंख्या आहे ती 31. खूपच एसटीच्या बाहेरचा चेंडू, वाईटचा इशारा. आता मात्र इथे कुठेतरी थोडीशी गोलंदाजी खराब झालेली आहे ती दर्श 11 संघ. बघूया आता विनोद कांबळे दुसऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी तयार, आणि मला तर वाटतंय बाद झाला असता. बाईच आता मात्र कॅच या ठिकाणी विशाल भोईर यांची सुटलेली आहे. जीवदान मिळालेलं विशाल भोईर यांना. ऋषी पाटील यांनी विशाल भोईर यांना फसवला होता, परंतु त्याचा फायदा मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना घेता आला नाही, आणि अशा प्रकारे या ठिकाणी त्याच्याकडून झेल सुटल्या कारणामुळे जीवदान मिळालेलं आहे. त्याचा फायदा परिपूर्ण या ठिकाणी विशाल भोईर नक्कीच घेईल. नाही, धाव नाही आहे, एकच धाव. विनोद कांबळेला माहिती आहे एक धाव घेऊनच मी षटकार मारणार आहे, आणि आता बघूया विनोद कांबळे आणि मात्र या ठिकाणी फसवलेला आहे ऋषी पाटील यांनी विनोद कांबळेला, पण तो पण कमी नाही. आता फसवला तर पुढचा चेंडूचा नक्कीच सामना करेन. चांगली गोलंदाजी मानता येईल या ठिकाणी ऋषी पाटील यांची. रन झालेले आहेत 36. 36 धावा झालेल्या आहेत, आणि फसला विनोद कांबळे या ठिकाणी फसला. एकच फक्त षटकार चांगला लागलाय, त्याच्यानंतरचे मात्र बॉल फसवलेला आहे विनोद कांबळेला. नक्कीच, आणि मला थोडे बाद. विशाल भोईरला फसवलं, विशाल भोईरला फसवलं या ठिकाणी ऋषी पाटील यांनी. ऋषी पाटील यांनी फक्त आणि फक्त 6 धावा दिलेल्या आहेत.
पाणी पाणी घेऊन जा कुठं पाणी जा अंपायरला घेऊन. थर्टी 37 धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक 3 षटकाच्या समजेनंतर. चला लवकर सामना लवकर सुरू करा. चला वैयक्तिक पहिलं शेवटचा षटक घेऊन येत आहे क्रिश पाटील, आवेशकर पाटील आणि विनोद कांबली. क्रिश पाटील शेवटचा षटक घेऊन येत आहे. आणि सुंदर असा फटका मारला होता पण 2 धावा मात्र काय रोखू शकला नाही विशाल यांची गचाल क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू या ठिकाणी यॉर्कर चेंडू मारण्याचा प्रयत्न क्रिश पाटील यांनी केला होता पण तेवढ्याच ताकदीनं विनोद कांबलीने मारला. आणि दुसराही चेंडू त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न मात्र इथं क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतोय आणि जिथे 1 धाव मिळवत होते तिथे 2-2 धावा मिळाल्या आहेत. त्यामुळे नक्कीच सुंदर असे 2 चेंडू टाकून विनोद कांबळे यांना फसवण्याचा प्रयत्न केला होता परंतु या ठिकाणी तितक्याच चांगल्या पद्धतीनं तो दोन्ही चेंडू या ठिकाणी खेळलेला आहे. आता मात्र विनोद कांबळे चौकार मारण्याच्या दिशेमध्ये गेलेला आणि मात्र या ठिकाणी चौकार अकूट टप्पा पडलेला आहे. ज्या पद्धतीने 2 चेंडू पडले होते जर तसाच चेंडू जर पडला असता तर कदाचित अकूट टप्पा न टाकता जर मगाशी 2 चेंडू टाकले होते तसे जर टाकले असते तर कदाचित विनोद कांबळे फसला असता. त्यामुळे धावसंख्या ती 46. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 46 46 धावा. चौथा चेंडू क्रिश पाटील सामना करेल तो विनोद कांबळे. जर रोहित पाटीलला जर चान्स मिळाली नसती तर कदाचित थोडंसं चित्र बदललं असतं. आणि मात्र आता या ठिकाणी अतिशय उंचावून मारला चेंडू विनोद कांबळे शॉट याला म्हणतात आणि षटकार. फुलटच चेंडू पडल्या कारणामुळे हा षटकार गेलेला आहे. अशा प्रकारे या ठिकाणी विनोद कांबळे इन फॉर्म मध्ये आलेला आहे.
चेंडू नक्कीच जर बाहेर टाकला असता तर कदाचित हा षटकार गेला नसता. विकेटच्या नादामध्ये कदाचित धावांचा या ठिकाणी डोंगर होत आहे आणि नक्कीच त्याचा फायदा हा विनोद कांबळे टायगर घेत आहे. पाचवा चेंडू सामना करील तो विनोद कांबळे. वैयक्तिक मला थोडे विनोद कांबळे 21 या धावसंख्येवर खेळत आहे. हाफ सेंचुरी मिळवण्याची संधी आहे मारण्याची. अजून जर एक ओव्हर असती तर आता मात्र विनोद कांबळे षटकाराच्या बाईचा लेग बाईच या ठिकाणी शेवटचा चेंडू आहे आणि त्याचा सामना करेल तो आविष्कार पाटील. आणि आता उंचावून मारला चेंडू मला तो झेल बाद आणि पुन्हा ड्रॉप झालेले. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय दर्श 11 संघाची. आणि अशा प्रकारे 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 54. धावांचा डोंगर समोर ठेवलेला आहे. थोडीशी गोलंदाजी या ठिकाणी खराब पाहायला मिळेल ती आहे दर्श 11 संघाची आणि 55 धावाचं आव्हान ठेवलेलं त्या दर्श 11 संघासमोर. तुझं काय नाव बघू बाप्पा मोरे.
जे कोणी पडद्यावर बसले असतील प्लीज पडद्यावर पाय नका देऊ. दर्श 11 ते पडद्यावरून बॅट करायचे आहेत प्लीज. आणि मला वाटतं ब्लॅक पडदा आहे तिथून सर्वांनी उठायचं आहे प्लीज. लहान मुलांनी तिथून उठायचं आहे. ब्लॅक पडद्यावर जवळशी उठायचं आहे बारीक मुलांनी. किती धाव पाहिजे? आणि 24 चेंडू आणि 55 धावांची गरज आहे ती दक्ष 11 संघाला. तर नवीन दोन फलंदाज आलेले आहेत ते लखन भोईर आणि विश्वनाथ मात्रे सॉरी. लखन भोईर लेफ्ट हँड बॅट्समन मात्रे आणि विश्वनाथ मात्रे नॉन स्ट्राईकला आहेत ते. विश्वनाथ मात्रे स्ट्राईकला आहेत ते लखन भोईर आणि गोलंदाजी सज्ज होते तो विशाल भोईर. मला वाटतं जोश मध्ये आले होते ते आमचे मित्र रोहित पाटील आणि चांगला असा फटका मारला त्यांनी लेग साइडला षटकार. 2 खणखणीत असे षटकार घेतले ते रोहित पाटील यांनी. 24 चेंडू आणि 55 धावांची गरज. लखन भोईर यांना जर लास्ट पर्यंत टिकावाय लागेल कारण धावांचा डोंगर उभा केलाय ते. कुठला संघ यांचा कुठला संघ आहे? संजय स्पोर्ट्स संघ. चांगली बॅटिंग केली संजय स्पोर्ट्स संघाने. सुंदर अशी गोलंदाजी विशाल भोईर यांच्याकडून. पहिला चेंडू वाईट टाकून दुसरा अतिशय चांगला बॉल टाकलेला आहे. पुन्हा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न लखन भोईर मात्र समजू शकले नाहीत. थोडासा कुठेतरी कट करण्याचा प्रयत्न विशाल भोईर हा करत आहे कारण षटकार आणि चौकारांची आतिषबाजी केल्याशिवाय आपल्या संघाला काही विजय मिळणार नाही हे मात्र निश्चित आहे. त्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी फलंदाजी करणं गरजेचं आहे. परंतु गोलंदाजी ही तितकीच सुंदर विशाल भोईर यांची पाहायला मिळते. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 ना 3 चेंडू ना अतिशय सुंदर असा चेंडू ब्लॉकाझल चेंडू ज्याला म्हणू आपण यॉर्कर चेंडू विश्वनाथ मात्र समजू शकला नाही आणि हा देखील एक निर्धाव चेंडू. आता थोडंसं गणित मात्र या ठिकाणी महागडं झालेलं आहे कारण पहिलाच षटक हाणामारीचं होतंय. आता मात्र या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी झालेलं आहे. 2 धावा मात्र रोखू शकले नाहीत.
मला थोडे एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 5. दर्श 11 संघाचा खेळाडू मितेश पगडे यांनी थोडासा संपर्क करायचा आहे कॉमेडी बॉक्स मध्ये येऊन. लवकर सामना सुरू करा. विनोद कांबळे लवकर, वेळ नाही आपल्याकडे, अजून सामने खूप खेळवायचे आहेत. तर उरलेल्या जे पराभूत झालेले संघ आहेत त्या सर्व संघनायकांना विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्सचा संपर्क करावा. स्वर्गीय प्रतिभा कडके 11 संघ, त्यानंतर साई श्रद्धा 11 संघ, मोरिया स्पोर्ट्स संघ, आणि आता यामधील जो पराभूत होईल तो संघ. या 5च्या 5 संघाने आता या ठिकाणी चिठ्ठी उडवण्यात येणार आहे. ज्या संघाला बाय मिळेल तो पुढच्या फेरीत जाईल आणि उरलेल्या 4 संघामध्ये मॅच या ठिकाणी होणार आहे. 1 आणि 2 ची मॅच लागेल, 3 आणि 4 ची मॅच लागेल. असे नका घोडारे चिठ्ठ्या उडवल्यावर नंतर बाय भेटल्यावर 1 आणि 2 ची चिठ्ठी मध्ये असेल त्याची मॅच लागेल. नंतर परत बोलायला या आम्हाला त्यानंतर चिठ्ठी उडवल्यानंतर 4, 1, 2, 3, 4 अशा चिठ्ठ्या उडतील. त्यामध्ये 1 नंबरची चिठ्ठी ज्याला मिळेल आणि ज्याला 3 नंबरची मॅचला 3 नंबरची वाल्याशी त्याची मॅच लागेल. 1 नंबरची 2 नंबरला, ओके, आणि 3 आणि 4 आणि 1 बाय जाणार आहे. तर बाकीचे संघ नायक जे आहेत कर्णधार त्यांनी या ठिकाणी संपर्क करा. आता लगेच तुमचा या मॅच झाल्यानंतर चिठ्ठी उडवण्यात येणार आहे तुमच्यात. सुंदर गोलंदाजी, पहिलाच चेंडू, निर्धाव चेंडू या ठिकाणी टाकलेला आहे. मराठी होता ना, मराठी ही आपली मातृभाषा आहे. जगंतपूर आहे ना, मराठी 80 पैकी 79 पडलं. 79 पडलं, 79 80 पैकी. असं वापस इथे चला लवकर, वेळ आपल्याकडे कमी आहे, फटाफट घ्या. लवकर घ्या, नाही तर पॅनल्टी देऊ आम्ही 2 धावांची तुम्हाला. विनोद कांबळे, सुंदर चेंडू. दर्श 11 संघाची मला तर वाटते फलंदाजी मात्र या ठिकाणी अतिशय कमकुवत झालेली आहे की ज्यांना 55 धावांचं आव्हान त्यांच्या समोर ठेवलं होतं. मात्र दुसरा षटक चालू आहे आणि दुसऱ्या षटकाच्या पर्यंत 6च धावा झालेल्या आहेत फक्त. आणि आता मात्र झेल बाद, लखन भोईर आणि बाद.
आणि बाद. विशाल पाटील 0. खराब फलंदाजी पाहायला मिळते ती दर्श इलेव्हन संघाची. गोलंदाजी खराब आणि फलंदाजी खराब. विनोद कांबळे यानं दुसरा जो धक्का दिलाय दर्श इलेव्हन संघाला विशाल पाटील यांच्या स्वरूपात. भेदक गोलंदाजी, अचूक गोलंदाजी, अचूक मारा, त्रिफला उडवला तो विनोद कांबळे यांनी. मालिकावीर साठी तर नक्कीच त्याचं नाव येणं काय खरं नाही बाबा. अष्टपैलू ऑलराऊंडर. सायकलची त्यांनी ट्रायल पण घेतलेली आहे की मलाच मिळाली पाहिजे आणि त्याच हेतून हा खेळाडू ग्राउंड मध्ये उतरलेला आहे. आता मात्र विशाल पाटील यांची जागा भरून काढण्यासाठी क्रिश पाटील सामना करतील. ते गोलंदाजाचा सामना करणार आहेत क्रिश पाटील. गोलंदाज आहेत विनोद कांबळे. आणि बाद. हॅट्रिक. आरपीएल मधली दुसरी हॅट्रिक विनोद कांबळे. मी म्हणलेलं मगाशी की सायकलची ज्यांनी ट्रायल घेतलेली आहे तो नक्कीच सायकलच्याच कडे पाहत आहे की ही सायकल माझ्याच नावी होईल. कारण फलंदाजी त्यांनी चांगली केली आणि गोलंदाजीही चांगली केली म्हणजे त्याचं नाव कदाचित इथं येणं गरजेचं आहे. काय खरं नाही बाबा विनोद कांबळेचं आज काय खरं नाही बाबा. होम ग्राउंड आहे त्याचं. पूर्ण या एरियाचा त्यांनी चप्पा चप्पा अभ्यास केलेला आहे आणि त्याच दृष्टिकोनातून गोलंदाजी करतोय. हा बोरीचा झाड पण त्यांनीच लावलेला आहे मला तर वाटतंय. आता मात्र या ठिकाणी दर्श इलेव्हन संघाची अवस्था अतिशय बिघडलेली आहे. 2 षटक ना 2 षटकाच्या समाप्तीनंतर सुंदर अशी गोलंदाजी आविष्कार पाटलाची. खरंच बिकट अवस्था झालेली आहे ती दर्श इलेव्हन संघाची. आतापर्यंत एकाही फलंदाजाला एखादा मोठा फटका या ठिकाणी मारता आला नाही. म्हणजेच त्यांनी पूर्णपणे या मॅच मधून आपली माघार डिक्लेअर केलेला प्रयत्न आहे. आता मात्र विश्वनाथ पांडे पुन्हा फसला. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ते आविष्कार पाटील यांची. हा यात मात्र शंका नाही की विश्वनाथ मात्र जर शेवटपर्यंत जर टिकून राहिला तर मात्र मॅचचा काय खरं सांगू शकत नाही. मॅच त्यांच्या हातात येऊ शकते. आमच्या या ठिकाणी ऋषी भैर आलेले आहेत. सर्व जाणकार व्यक्तिमत्व. आता मात्र अजय पाटील यांनी चांगला फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण. वा व्हेरी गुड फिल्डिंग. अतुल यांची चांगली फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळते. आणि मला वाटतं ही मॅच पूर्णपणे संजय स्पोर्ट्स रोडपल्ले यांच्याकडे झुकलेली दिसते. कारण आतापर्यंत एकही मोठा फटका दर्श इलेव्हन संघाला मारता आलेला नाही. आणि मात्र आता फक्त एक चौकार या ठिकाणी आलेला आहे. पहिलाच चौकार फक्त तिसऱ्या षटकामध्ये तो देखील आलेला आहे. शेवटचा तर एकच षटक शिल्लक आहे आणि धावांचा डोंगर मात्र मोठा आहे. ते डोंगर पेळवता येणार नाही. तरी देखील मात्र हार आम्ही पत्करणार नाही या दृष्टिकोनातून आज आम्ही या ठिकाणी उतरलेलो आहोत. बाकी सर्व कर्णधारांना विनंती आहे की पराजित झालेले कर्णधार आहेत त्यांनी कॉमेडी बॉक्समध्ये संपर्क साधावा. चिठ्ठी उडणार आहे.
सो प्रतिभा कडकेचे कर्णधार अमित पाटील या ठिकाणी आहेत. त्यानंतर लखन भोईर. आपण मॅच झाली नाही सांगू शकत नाही. तुम्ही 26 मारला आम्हाला 40 मारू शकत. आता पुन्हा फसवलेला आहे विश्वनाथ म्हात्रे याला. बघा सुंदर गोलंदाजी सुंदर. चला अमित पाटील लखन भोईर अजून मोरिया स्पोर्ट्सचे शशी जाधव इथं आहेत. साई श्रद्धा 11चे पण आहेत. आता कोण राहिले अजून 3 आणि अमित 4 आणि चला लखन भोईर या. चिट्टी उडवायची चिट्टी. एक आणि 2ची 3 आणि 4ची आणि बाय भेटेल तो डायरेक्ट सुपर हिटला आणि हारल तो डायरेक्ट बाहेर. हारल तो आज बाहेर. हारल तो बाहेर. तो सुपर हिटला जाईल. आणि तू पण सांग माझी मॅच चालू तुम्ही कसं मला बोलवता असं पण अरे वा वा व्हेरी गुड. अजित पाटील यांनी षटकार उत्तुंग षटकार 40+. आज त्याला उद्या त्याला उतरवणार आम्ही. उद्या त्याला बॅटिंगला उतरायचे. पुन्हा एक असा उत्तुंग अजित पाटील यांच्या बॅट करून चौकार. गेला गेला. बघा दर शनिवारी संघाकडून अजित पाटील 40+ खेळाडू आहे. हा अजून आदेश पाटील पण आमचा खेळाडू अजून बाकी आहे यायचा. त्याला मागे ठेवला तिथेच कुठेतरी दर शनिवारी माघारी झालेला आहे. पण अजित पाटीलने मात्र धीर सोडला नाही. सलग 2 चेंडूमध्ये एक चौकार आणि एक षटकार. पण विश्वनाथ पांडे जर खेळला असता तर कदाचित मॅचचं चित्र या ठिकाणी काहीतरी वेगळं दिसलं असतं. पण तरी देखील अजित पाटीलने मात्र धीर सोडला नाही आणि या 2 चेंडूमध्ये एक षटकार आणि एक चौकार असा घनघनाटे मारून मात्र संघाची धावसंख्या वाढवली. आता देखील सुंदर फटका मारलेला आहे. चला अंडर 19चे 3 संघ नाही इकडे यायचं आहे. आणि लाईव्ह वाला इकडे बघा. हा लखन भोईर यांना बाहेर आलेले म्हणजे लखन भोईर या पुढच्या फेरीत यांनी प्रवेश केलेला आहे. बघा लक चांगला आहेत. आदेश पाटीलचं लक चांगलं आहेत की पुढच्या मॅच मध्ये कमबॅक. नक्कीच लखन भोईरचा संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेत. आलेत अंडर 9 कर्णधार आलेले तिथे.
हॅलो हॅलो हॅलो. सामन्याचा मानकरी कोण असेल बघा. विनोद कांबली. यस, संघाचा मानकरी, मॅन ऑफ द मॅच. हॅलो हॅलो. चला, मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी विनोद कांबळे यांनी यायचं आहे. गुडू, ए गुडू.